हॅलो फ्रेंड्स, आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी 12वी कविता अभ्यासणार आहोत. रंग मजेचे रंग उद्याचे, अंजली कुलकर्णी. पहिल्यांदा शीर्षकाचा अर्थ जाणून घेऊया. रंग मजेचे रंग उद्याचे. रंग म्हणजेच तुमच्या जीवनातील आनंद. जितके जास्त रंग तितका जास्त तुमच्या जीवनातील आनंद. मग रंगाबरोबर उद्याच्या भविष्यात सुद्धा आनंद तुम्हाला हवा असेल तर कवितेने एक संदेश कवयित्रीने कवितेमध्ये मांडलेला आहे. अंजली कुलकर्णी यांच्याबद्दल जाणून घेऊया. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्रप्रबोधन, किशोर वयम यासारख्या नियतकालिकातून त्यांनी गद्य आणि पद्य लेखन केलेले आहे. त्यांच्या अनेक काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता आपण प्रस्तावना जाणून घेऊया. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काहीच कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने मांडलेला आहे. मुलांनो, हे जे जागतिकीकरण आहे, जग एकत्र येत आहे, टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता आहेत, यामध्ये संगणक युग, जे कम्प्युटर युग अवतरलेलं आहे, त्यामध्ये जरी आपण म्हणत असलो की माणसाच्या जवळ आणलेले आहे, तरी आपण माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळा आपला संपुष्टात आलेला आहे. कारण आपण त्या मातीशी दूर चाललो आहोत. हा संबंध अजिबात तुटता नये. यानुसार जर आपण निसर्गाची, पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला प्रगतीबरोबर काहीच कमी पडणार नाही. कारण आपण जगतो ते अन्न, घेतो ती हवा, शुद्ध हवा, हे आपण निसर्गाकडूनच घेतो, हे विसरता कामा नये. आणि निसर्ग सौंदर्य जे आपल्याला नेहमीच दिसतं, तर यातून आम्हाला खरोखर आनंद मिळेल असा दृष्टिकोन या कवितेत दिलेला आहे. बच्चों, आज हम मराठी अक्षर भारती 10वीं की 12वीं कविता रंग मजेचे रंग उद्याचे, जो कि अंजलि कुलकर्णी जी ने लिखी है, इसका अभ्यास करेंगे. पहले हम जो उनकी पहचान है वो कर लेते हैं. अंजलि कुलकर्णी लेखिका, कवयित्री है और उन्होंने बहुत सारे पुरस्कार लिए हैं. एक अच्छे विचार के साथ उन्होंने स्त्री, निसर्ग और बहुत सारे अच्छे दृष्टिकोण को ध्यान में रखते हुए उन्होंने अभी तक का उनका लेखन किया है. अभी हम प्रस्तावना जानेंगे. इस कविता में जो
आदमी बहुत आगे बढ़ रहा है, विकास कर रहा है, और जिसमें संगणक युग माने जो कंप्यूटराइज जो भी हम लोग उसमें प्रगति कर रहे हैं, तो ये करते हुए ऑफ कोर्स ये होनी चाहिए, लेकिन हमें हमारी धरती से, हमारी मिट्टी से जो एक प्रेम का संबंध है उसे हमें नहीं भूलना चाहिए। और उसी वक्त हमें ये निसर्ग, ये जो प्रकृति है, उसे भी हमें संभालना चाहिए। अगर हम साइंस टेक्नोलॉजी के साथ साथ प्रकृति की भी परवाह करते हैं, उसे भी जीवन दान देते हैं, उसे संभालते हैं, तो फिर आगे जाके हम जग के उस दौर में जाएंगे जहाँ हमें जो रियल आनंद है, जो मानसिक संतोष है, वो हमें मिलेगा। यह विचार कवयित्री ने इस कविता में रखे हुए हैं। रंग मजे से रंग उद्यात से, प्रस्तावना समझ लेते हैं। यहाँ रंग यानी आनंद, वैसे रंग यानी कलर, पर यहाँ वो आनंद है। अगर ये मज़े के मतलब आनंद के रंग हम लोग संभाल के रखेंगे तो उद्या मतलब भविष्यकाल में हम लोग बहुत ज़्यादा खुश बनेंगे, यह शीर्षक आहे। तर मुलांनो, आपण कवितेला सुरुवात करूया। फुला फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी। फुला फुलांचे, या निसर्गात अनेक फुलं आहेत आणि या फुलांतून आम्हाला आनंद आणि संतोष मिळतो आणि असं दिसतं की ही पृथ्वी पण आनंदी आहे। जिथे पण आमची दृष्टी जाईल म्हणजेच नजर जाईल तिथे आम्हाला ताटवे दिसले पाहिजे। जिथे पण ओळीने फुलं लावलेली आहेत त्यांना ती फुललेली फुलं यांना काय म्हणतात मुलांनो? ताटवे। तिथे पोहोचते दृष्टी। जिथे जिथे आमची दृष्टी पोहोचेल, आमची नजर पोहोचेल, तिथे तिथे आम्हाला फुलांनी भरगच्च असलेली पृथ्वी दिसली पाहिजे। रंग मजेचे रंग उद्याचे, आणि यातूनच विविध रंग जे आम्हाला आनंद देईल, आमचं सुख आम्हाला देईल, ते रंग जे आजही हवे आहेत आणि उद्याही हवे आहेत। तर यासाठी आम्हाला काय करावं लागेल? जपून ठेवू सृष्टी। आम्हाला ही सृष्टी, हा निसर्ग आम्हाला जपून ठेवायला हवा। मुलांनो, आज आपण प्रगती करतो आहोत, प्रगतीपथावर आहोत, संगणक युगात आहोत, पण त्या वेळेला आम्हाला तो आनंद, आम्हाला ते सुख कधी अनुभवता येईल? तर तेव्हा आपण प्रगती करता करता आपली जी माय धरणी आहे तिला पण आपण सुखी ठेवू, तिच्यात पण आपण विविध प्रकारचे रंग बघू आणि तिला आपण जपून ठेवलं तरच मग आपल्याला भविष्य आहे। मुलांनो, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात तर तुम्हाला सुकलेली नदी, उघडे बोडके डोंगर किंवा न पालवी फुटलेले किंवा सुकलेली झाडे असं दिसलं तर आनंद होईल, की भरगच्च आकाश, हिरवीगार झाडे, डोंगर, तेही फुलाफळांनी बहरलेलं, वाहती नदी, झरे, हे तुम्हाला अधिक आनंद देतं? तर याचप्रमाणे जर तुम्हाला पुढे प्रगती करायची असेल तर निसर्गाला तुम्ही आजपासूनच जपा।
असं कवयित्री सांगते। बच्चों, पहले पंक्ति सुनते हैं जिसमें फुला फुलांचे ताट ताटवे, भरपूर फूलों से भरे बाग बगीचे, जो कि हमें बहुत ज़्यादा हमारी नज़र में आएंगे। जहाँ जहाँ हमारी नज़र पहुँचेंगी वो हमें दिखेंगे। यहाँ दैट इज़ फुल ऑफ, पूरी तरह से भरे हुए, और ताटवे जो फूलों के बहुत सारे गुच्छे हैं उसको ताटवे कहा गया है। रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी। ये जो रंग है, जो कलर्स है, वो कल की आशादायी जो भी भविष्य है वो हमें दिखाते हैं। और वो हमारा भविष्य है, हमारा वर्तमान भी है, और इसी के लिए हमें ये सृष्टि, ये निसर्ग जो है वो हमें बचाकर रखना पड़ेगा। हम निसर्ग को कैसे बचाएंगे? हम निसर्ग को उसकी देखभाल करके बचाएंगे। बच्चों, अभी का जो युग है वो टेक्नोलॉजी, संगणक, साइंस का युग है, लेकिन ऐसा होते हुए भी कवयित्री ये कहना चाहती है कि फूल, नदियाँ, पंछी, तारे, जो भी सृष्टि है उसे संभाल के रखो, क्योंकि उसी में हमारा भविष्य छिपा है और इसी से वर्तमान है। अगर ये वसुंधरा नहीं रहेगी तो हम आगे पहुंच के भी, पूरी तरह से विकास करके भी हमारा विकास नाही होगा। तर मुलांनो, दुसऱ्या पंक्तीवर आपण जाऊया। धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू। मातीमध्ये जे हात राबती, तयास देऊ पुष्टी। रंग मजेचे रंग उद्याचे। कवयित्री इथे सांगायचा प्रयत्न करतायत की जिथे विज्ञान आणि संगणक युग आहे, अनेक शोधांमुळे जीवन सुसह्य झालेले आहे। आम्ही 21व्या युगात सर्वोच्च पदावर आयुष्यात पोचलेलो आहोत। आयुष्यमान वाढलेलं आहे, सवलती आहेत, एक तुमच्या क्लिकवर जग तुम्हाला उलगडेल। पण हा संगणक आम्हाला धान्य देईल का? तो अन्न देईल का? आम्ही त्याच्याशिवाय जगू शकू का? तर नाही। त्यासाठी आम्हाला काळी आई जगवावी लागेल। इथे काळी आई जगवणे म्हणजेच तुमच्या मातीचं, तुमच्या पृथ्वीची ही काळजी घेणे। एक आपली आई जिने आपल्याला जन्म दिला, आणि दुसरी आपली आई जी आम्हाला वाढवते, जिच्या अन्नावर आम्ही जगतो। मातीमध्ये हात राबती। मातीमध्ये कोणाचे हात राबतात? शेतकऱ्यांचे। आणि जे शेतकरी असे मातीमध्ये राबतात, कष्ट करतात आणि आम्हाला धनधान्य, फळं, भाजीपाला हे सगळं बनवून देतात, त्यांना आम्हाला पुष्टी द्यायची आहे, त्यांना पाठबळ द्यायचं आहे, त्यांना सहाय्य करायचं आहे। मगच रंगमजेचे रंग उद्याचे येऊ शकेल। एक साधा सरळ अर्थ घ्या मुलांनो, की ज्या देशातला शेतकरी सुखी तो देश सुखी। तुम्ही विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाच्या पायऱ्या चढताना जर देशातील शेतकरी कष्टी असेल तर तुम्ही प्रगती करू शकाल। जर अन्नच नसेल तर प्रगती कशी करता येईल? जर निसर्ग नसेल, तुम्हाला श्वास घेण्यासारखी हवा नसेल, तर तुम्ही प्रगती कशी करू शकणार? तर दोन्ही गोष्टी आम्हाला सांभाळायच्या आहे, कारण जो संगणक आहे, हे विज्ञान युग आहे, ते आम्हाला जगणं देत नाही। काळी आईच आणि त्याच्यावर राबणारा शेतकरीच आम्हाला जगणं देऊ शकतो। बच्चों, सेकंड पंक्ति में कवयित्री लिखती है कि धान्य देईना संगणक, कि जो कंप्यूटर है, संगणक है,
वो आपको भले ही बहुत सारे जो भी आपके विकास है वो करा देता है, एक टच पे, एक क्लिक के आपके अभी वर्ल्ड आ गया है, लेकिन ये कंप्यूटर हमें खाने को नहीं दे सकता। तो उसके लिए बच्चों क्या करना पड़ेगा? हमें काली आई जो कि हमें धन धान्य देती है, फूल फल देती है, उस काली आई धरनी को, वसुंधरा को हमें संभालना चाहिए। जिस मिट्टी में हाथ जिनके कष्ट करते हैं, रावणे कष्ट करने, उन्हें हमें पुष्टि देनी चाहिए, मदद करनी चाहिए, उनको सपोर्ट करना चाहिए। बच्चों, हम ये मानते हैं कि जो भी हमारा प्रोग्रेस है, विकास है, वो साइंस, टेक्नोलॉजी और पूरे देश के जो भी पैसे हैं उस पे है। लेकिन हमें ये नहीं भूलना चाहिए कि किसान अन्नदाता है। वो अगर मिट्टी में कष्ट करता है तो ही हमें अनाज मिलता है, राष्ट्र उसी से खुशहाल रहता है और उसी से हमें कल के जो भी सुंदरता है, जो भी सृष्टि है और जो भी आगे की हमारा भविष्य है, उसमें हमें आनंद मिलेगा। पुढे बघूया मुलांनो, तिसऱ्या पंक्तीमध्ये, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री आम्हाला काय करायला सांगते? उधळायला सांगते, फेकायला सांगते. काय? बिया, ज्या फुलाफळांच्या बिया आहेत त्या आम्हाला डोंगरात ती फेकायला सांगते. मगच त्या रुजतील, त्यांना जीवन मिळेल आणि मग तुमचे डोंगर हे हिरवेगार होतील. गच्च माजतील झाडे, डोंगरामध्ये रुजणे बिया आणि याच्यामध्ये इथे माजणे याचा अर्थ आहे निर्माण होणे. होईल आभाळातून वृष्टी, आणि जर झाडे खूप उंच उंच वाढली तर तुम्हाला माहिती आहे मुलांनो, जिथे झाडं जास्त असतात तिथे आभाळातून वृष्टी म्हणजे पाऊस होतो. अशाच प्रकारे उद्याचं भविष्याच्या इकडे स्वप्न कवयित्री आम्हाला दाखवते आहे की तुम्हाला या पृथ्वीवर जेव्हा पण तुम्ही कुठेही बाहेर डोंगराजवळ जाता तेव्हा तुम्ही बिया, झाडं ही रुजवा, बिया डोंगरी फेका, तर उद्या तुम्हाला जी पण रुजणारी झाडं आहे ती भविष्यात तुम्हाला मोठी होऊन, डोंगर हिरवगार होऊन, आशीर्वाद म्हणून पाऊस तुम्हाला देईल. आणि असंच चित्र मुलांनो कवयित्रीला आपल्याला दाखवायचं आहे. उधळू फेंकू बिया डोंगरी. बच्चों, इस कविता में यहाँ कवयित्री हमें जो भी बीज है फूलों के या फलों के, ये हमें जो भी माउंटेन है, पर्वत है, उसमें फेंकने के लिए से बोलती है. तो फिर क्या होगा बच्चों? वो वहाँ अगर उनको जीवन मिल गया उधर, वो पले बड़े हो गए तो क्या होगा? गच्च, बहुत ही ज़्यादा वहाँ बढ़ेंगे, निर्माण होंगे. जो भी झाड़ है, वृक्ष है, वो वहाँ आ जाएंगे. और उसी के वरदान में जहाँ ग्रीनरी और हरियाली ज़्यादा वहाँ वृष्टि होती है, मतलब बारिश होती है. और इसी में हमारा भविष्य है, जो कि लास्ट पंक्ति में लिखा है, जैसे रंग मजेचे रंग उद्याचे. तो बच्चों, हमें इस पंक्ति में कवयित्री ये संदेश देती है कि सिर्फ झाड़े जगवा, झाड़े उगवा ये स्लोगन नहीं है.
हमें पर्यावरण को बचाना है तो हमारी खुद की ओर से हमें कुछ तो कोशिश करनी पड़ेगी। तो हम क्या करें? तो हम जो भी छोटे छोटे बीज हैं, जहाँ भी हमें जो भी वृक्ष है वो लगाने की एक चांस मिलेगा, संधि मिलेगी, तो हम लोग वो ज़रूर करेंगे। उससे क्या होगा कि फूल फल झाड़ें बढ़ेंगे और उसी के वजह से आपको बारिश मिलेगी। तो यहाँ जो भी रंग है, जो भी भविष्य या उद्या यानी भविष्य, उसके जो भी कलर्स है वो हमें इसी से मिलेंगे। तर मुलांनो, तिसऱ्या पंक्तीमध्ये डोंगरातून वाहते येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे। भविष्याचं किती सुंदर चित्रण कवयित्रीने यातून केलेलं आहे की डोंगरातून वाहत येते। जेव्हा डोंगरातून पर्वतातून एक नदी वाहते, तिचा आवाज कसा होतो? ती खळखळ वाहत येते, त्या पाण्याचा आवाज खळखळ असा होतो। आणि त्यावेळेला फेन धवलशा, त्या फेसामध्ये पांढऱ्या छोट्या छोट्या कण, जे तुषार म्हटलेलं आहे, असं जर बघितलं तुम्ही तर तुम्ही दुःखी राहू शकाल का? कष्टीचा अर्थ दुःखी, तुम्ही राहू शकाल का? आणि अशा रीतीने आम्हाला या निसर्गाची देखभाल करायची आहे की जिथे सूर्य चंद्र तारे डोंगर पर्वतराजी ही वसुंधरा इतके खुश असतील, तर ते कसे खुश असतील याचे वर्णन बघा की डोंगरातून एखादी नदी वाहत येते आणि ती खळाळते पाणी बघून तुम्ही खुश झालेला आहात। फेस जो पांढरा शुभ्र आहे आणि जे तुषार उडत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दुःखी राहूच शकणार नाही। त्यामुळे निसर्ग वाचवला पाहिजे हे कवयित्री म्हणते। जर आज आम्ही निसर्ग ठेवला, तो वाचवला, त्याचं संरक्षण केलं, तर उद्याच्या जी पण मुलं आहेत, बालकं आहेत, यांना तो निसर्ग मिळेल। अन्यथा तुम्ही पुढच्या पिढीला फक्त जे प्रदूषण आहे किंवा खूप साऱ्या समस्या या गोष्टी देणार आहेत। त्यामुळे आम्हाला पुढच्या पिढीकडे ही गोष्ट, निसर्ग हा सुखरूपपणे पोचवायचा आहे। तो बच्चों, आगे की पंक्ति में क्या लिखती है कवयित्री? देखो, डोंगरातून वाहत येते, एक बहुत ही अच्छा प्रकृति का वर्णन करते हुए कि उस पर्वतों से जब छोटे छोटे जो भी छोटे छोटे नदी है और या फिर झरने हैं, वो जब गिरते हैं तो वो देख के हमें कितना आनंद आता है। फेन धवलशा, जो भी उसमें से हमें एक बहुत ही, धवल मतलब वाइट कलर का, पांढरा जो वाइट कलर है उसका जो भी छोटे छोटे बूंदे हम पे गिरती है, तो ऐसा जब निसर्ग सृष्टि प्रकृति हमारे सामने होगी तो हम दुखी कैसे होंगे बच्चों? हम दुखी नहीं होंगे। और यही भविष्य, रंग मजे से रंग उद्या से, ये हमें क्या करना है बच्चों? हमें यह भविष्य आगे की पीढ़ी के लिए तैयार करना है, जहाँ फूल फल जो भी हमारे चंद्रमा है, आपकी सृष्टि है, जहाँ खेत खलियान होंगे, झरने होंगे, नदियाँ होगी, और इसी तरह से हमें ये वरदान अगली पीढ़ी को देना है। वरना आपको पता है आज भी हम, जबकि आपके जो साइंस है उसने इतनी ज़्यादा डेवलपमेंट की है, लेकिन दूसरी ओर हम जो भी प्रदूषण है, जैसे नदी का हुआ, हवा का हुआ, इसको हम लोग फेस कर रहे हैं। तो इसमें हम खुश नहीं रहेंगे। हम प्रकृति में
प्राकृतिक रूप से रहने के लिए ही बने हैं और उसी में हम खुश रह सकते हैं। मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी, रंग मजेचे, रंग उद्याचे। देश प्रगती करेल आणि देशाने प्रगती केली तर तुम्हाला पैसा मिळेल। तुमचा देश हा नवनवीन शिखरं ही ओलांडू शकेल। तुम्हाला दौलत मिळेल आणि यंत्र जी आमच्या बरोबरीला आहेत त्यामुळे आम्हाला ही प्रगतीची वाट धरता येईल आणि आभाळाच्या या छत्राखाली, या सहाय्याखाली एक वेगळीच तृप्ती आम्हाला मिळणार आहे। याच्यामध्ये पर्यावरण आणि विज्ञान यांनी दोघांनी हातात हात घालून जर ते चालले, पुढे गेले तर असणारं चित्र कसं असेल की संपत्ती पण मिळाली, पैसा पण मिळाला, प्रगती पण मिळालं, विज्ञान पण मिळालं। असं सगळं एकत्र एका छताखाली, एका आभाळाखाली हे जेव्हा मिळेल तेव्हाच एक वेगळ्या प्रकारचं समाधान, तृष्टी आम्हाला मिळेल। आणि असं जग, अशा प्रकारचं जग, रंग कवयित्रीला बघायचे आहे। मुलांनो, आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही प्रगती करत असताना, एकीकडे विज्ञानामध्ये रॉकेट नवनवीन सोडत असताना, मंगलयान, चंद्रयान यासारखे प्रोजेक्ट करता असताना जर आपल्या देशातील शेतकरी आत्महत्या करतो तर यामध्ये आम्हाला आनंद होतो का? नाही। आम्हाला अजूनही वाटतं की शेतकऱ्यासाठी काही सरकारने केलं पाहिजे। मग ही प्रगती कसली? जिकडे प्राणी नाहीत, झाडं नाहीत, जे पण नदी आहे, झरे आहेत, त्यांचं प्रदूषण झालेलं आहे आणि फक्त आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे। तर असं नको। आम्हाला प्रगती कशी हवी? लेखिकेच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला पैसा, दौलत, सुख, समृद्धी, यंत्र, विज्ञान हे सगळं एका छत्राखाली हवं आणि त्यावेळेचा आनंद जो आहे तो अतिशय समाधान देणारा आहे। आणि असं जग आम्हाला उद्या नवीन रंगामध्ये, नवीन जगामध्ये, इथे उद्या म्हणजे भविष्य म्हटलेलं आहे। तो बच्चों, अगली पंक्ति में कवयित्री लिखती है कि हमें एक ऐसा जग चाहिए जिसमें पैसा होगा, धन दौलत होगी, हम धनवान रहेंगे और साथ में यंत्र, मशीन्स भी हमारे साथ रहेंगे। मतलब कवयित्री को ये बताना है कि हम सबसे ज़्यादा खुशी हमें कब मिलेगी? तो जो भी प्रोग्रेस है, वो साइंस का हो, डेवलपमेंट हो, रॉकेट भी छोड़े जाए लेकिन किसान भी खुश रहे, धरती पूरी तरह से फूलों फलों से लदी हो, बारिश हो, तो इसे अलग से तृप्ति मतलब खुशी कहते हैं। ऐसे नहीं बच्चों कि एक जगह हम लोग जो भी प्रगति कर रहे हैं, हम आगे बढ़ रहे हैं और उसी समय हमारे अगर किसान दुखी है, अगर हम लोग अच्छी हवा नहीं ले सकते, सांस हमारी बहुत ही पोल्यूटेड है, हम लोग देख रहे हैं आज कि कितनी सारी प्रॉब्लम्स ये पोल्यूशन की वजह से है। तो ये अगर नहीं चाहिए तो हमें इसका बैलेंस रखना पड़ेगा। और वो बैलेंस हमें किस में दिखता है? तो एक जो जग है, हमारा देश है, उसमें पैसा भी रहे, यंत्र भी रहे और दौलत भी रहे, सब कुछ हमारे पास रहे। ये कवयित्री कहना चाहती है। मुलांनो, अंतिम पद्यामध्ये आपण बघूया, हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशीम सळसळण्याच्या, जगाच सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे। जेव्हा निसर्ग हिरवा असेल
धरणी हिरवी असेल, पृथ्वी हिरवी असेल, तेव्हा तुमची मने पण हिरवी होतील. मन हिरवं होणं म्हणजे हिरवा आनंद मिळणे. एखादं शेत बघून, नदी बघून, पर्वत बघून, जो की पूर्ण झाडांनी भरलेला आहे, तुम्हाला जो आनंद मिळतो ना मुलांनो, तो हिरवा आनंद असतो आणि हिरवं मन असतं. किती छटा हिरव्याच्या. हा जो हिरवा रंग आहे, हे प्रगतीचं, भरभराटीचं द्योतक आहे. आणि ह्या हिरव्या रंगाच्या अनेक छटा आहे, म्हणजेच अनेक हिरव्या रंगांनी पृथ्वी भरलेली असेल. मग तो शेतातील हिरवा रंग असो, झाडाचा हिरवा रंग असो, पृथ्वीचा हिरवा रंग असो, बरोबर. तर या हिरव्या रंगांच्या अनेक छटा, वेगवेगळ्या कलर्स, रंग हे तुमच्याकडे असले की गर्भ रेशीम सळसळणाऱ्या, जे गर्भ श्रीमंती ज्याला म्हणतात, जिथे तुम्ही मनातून खुश असाल, ही धरती मनातून सुखी होईल, असं गर्भ रेशीमपणा, मनाचा श्रीमंतीपणा, आणि तिथे तसं वाहणारं जो सळसळणे, तो जो आवाज आहे, याच्या आम्ही जगास गोष्टी सांगू शकू की भारत एक असा देश होता जिथे आम्ही प्रगती विज्ञानाची केली, तंत्रज्ञानाची केली, पण त्याचबरोबर आम्ही निसर्ग जगवला, आम्ही निसर्ग वाढवला. आणि तुम्हाला माहिती आहे की जगा आणि जगू द्या, ही तर भारताची परंपरा आहे. त्यामुळे तुमची मनं हिरवी होऊ द्या. हिरवा अनेक छटा तुम्हालाच नाही, तुमच्या अनेक पिढीला मिळू द्या. आणि यातून जो आनंद मिळणार आहे, तो गर्भ रेशीम सळसळण्याचा जो आनंद आहे, हा आवाज आहे शेताचा, झाडाचा, जगण्याचा, त्या छोट्या छोट्या धबधब्यांचा, याच्या गोष्टी तुम्ही जगास सांगू शकता. तुम्ही जगासमोर एक नवा पायंडा निर्माण करू शकता. आणि मग बघा, हे पर्यावरण, हे जग, हे सुंदर पृथ्वी ही फक्त तुमचीच आहे. बच्चों, अंतिम पंक्ति में जो कवियत्री है वो लिखती है, हिरवी हिरवी मने भवती. हिरवी मने मतलब हमारा मन भी सुख से, आनंद से ग्रीन होना चाहिए. यहाँ हिरवी मने का मतलब है, जब भी आप एक बहुत ही प्यारा सा खेत देखते हो, जो भी एक वृक्ष है वो देखते हो, झरना देखते हो, नदी देखते हो, पूरी तरह से आप प्रकृति में खो जाते हो, तो हमारा मन भी जो ग्रीन है, हरा है, वो हो जाता है. और इस हरे रंग में हम लोग कितने सारे अलग अलग छटा कलर्स दे सकते हैं. फिर वे वृक्ष का होगा, खेत का होगा, जो भी पर्वत है उनका होगा. और उसमें हमें कैसा आनंद मिलने वाला है? गर्भ रेशीम आनंद मिलने वाला है. ये गर्भ रेशीम आनंद मतलब खुशहाल, सुंदर, समाधानी, संतोषपूर्ण जीने का आपके सामने एक प्रस्ताव रखा है, जिसमें हम खुद ये दुनिया को दिखा सके कि हमने बहुत ज़्यादा सिर्फ और सिर्फ हम लोग ने साइंस में, टेक्नोलॉजी में हम लोग ने डेवलपमेंट नहीं किया, तो हमने इस पृथ्वी को बचाने के लिए झाड़, फूल, पौधे, जो भी पर्वत है उनको भी संभाला. और फिर ये जो कलर है, हरा रंग है, उससे हमारे मन भी वैसे ही हरे हो जाएंगे. और हमें कैसा आनंद मिलेगा? गर्भ रेशीम, जिसमें हम मन से संतुष्ट होंगे. और इसकी जो कथा है वो हम जग को बताएंगे. मतलब हम ही देश के सामने एक नया इतिहास रचेंगे, जिसमें भारतवर्ष ना कि सिर्फ साइंस टेक्नोलॉजी में आगे होगा, तो वो एक जो पूरे वर्ल्ड के सामने, जग के सामने इस तरह से एक एग्जाम्पल सेट करेगा, जिसमें उसका भविष्य और जो भी आने वाला फ्यूचर है वो
खुशहाल बीतेगा। तो बच्चों, पूरी कविता में कवयित्री हमसे ये कहती है कि आगे बढ़ो, फूलो फलो, लेकिन निसर्ग को मत भूलो। तुम्ही ज्या वेळेला निसर्गाला विसरता त्यावेळेला निसर्ग तुम्हाला विसरतो, आणि निसर्ग विसरला त्याने जर तुमचं महत्त्व जाणलं नाही तर तुम्ही या संपूर्ण सृष्टीला मुकाल. जगणं मुश्किल होऊन जाईल, अवर्षण होईल, पूर येतील, दुष्काळ येईल, भूकंप होईल, आणि अशा रीतीने पृथ्वी ही कोपेल. मग तुम्हाला काय करायचं आहे की रंग मजेचे, रंग उद्याचे यानुसार तुम्हाला पृथ्वीवर एक आनंद निर्माण करायचा आहे, ज्याच्यामध्ये संगणक, सायन्स बरोबर तुम्हाला पृथ्वी, हिरवीगार झाडे, ढग, आकाश, समुद्र, नदी या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे मुलांनो. तर एकच लक्षात ठेवा की जिथे तुमच्या जी पण वाडवडील होते यांनी ही सृष्टी जपून ठेवली म्हणून तुमच्यासाठी आज हा निसर्ग बघायला मिळतोय. मग आज ही तुमची वेळ आहे. उद्याचं भविष्य म्हणतात ना मुलांनो, तर तुमची वेळ आहे. जेव्हा आम्ही निसर्ग जर जपून ठेवला तर पुढची पिढी हा निसर्ग बघू शकेल, नाहीतर त्यांचं भविष्य धोक्यात येईल. म्हणूनच हे असं न होता तुम्हाला उद्याचे रंग मजेचे, आणि जर जगाचे रंग चांगले बघायचे असतील तर तुम्ही आज दोन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जिथे हिरवी सृष्टी, हा निसर्ग, ही वसुंधरा, ही धरा हिची काळजी घेतली पाहिजे, तर दुसरीकडे तुम्ही संगणक युगमध्ये सुद्धा प्रवेश करा असे म्हटलेले आहे. नमस्कार मुलांनो.